आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी कोणाची तुमचं स्वागत करते। आपण मुंबईच्या अतिशय गजबजलेल्या अशा भागामध्ये आलो आहोत आणि तो भाग आहे चारकोप कांदिवली। आपल्या आहारामध्ये नेहमीच असं म्हणतो की हिरव्या भाज्यांचा समावेश असायलाच पाहिजे। आज असाच समावेश पदार्थांमध्ये केलेला आहे। तर हा समावेश आपल्याला कोण दाखवतंय त्यांना भेटूया। त्यांचं नाव आहे सीमा सानप। नमस्कार। नमस्कार। खूप छान दिसताय आणि छान पदार्थ पण शिकवणार आहात। बरं मला सांगा घरी कोण कोण असतं? काय घरी मिस्टर असतात, मुलगा असतो। आणि आज तुम्ही आम्हाला 3 पदार्थ जे शिकवताय ते तिन्ही पदार्थांमध्ये आपण हिरवा रंग वापरला। रंग म्हणजे नैसर्गिक रंग म्हणजे जो मूळचा आपल्या भाज्यांचा रंग आहे तो हिरवा रंग। तर हे 3 पदार्थ आहेत ते कुठचे आहेत? वाटाणा बटाट्याचं पॅटीस, भरलेलं कारलं आणि ढोबळ्या मिरचीची भाजी। ओके। पॅटीस, भाजी आणि भरली कारली। तर मला असं वाटतं भाजीने सुरू करूया। हो हो ठीक आहे। मग भाजीचं साहित्य लिहून द्या। भोपळी मिरची, चिरलेले बटाटे, चण्याचे पीठ, ओलं नारळ, कोथिंबीर, आलं, मिरच्या, लसूण, हळद, लाल तिखट, तेल, जिरं राई, मीठ। साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते। आणि आता हे काय करायचंय? कशाची तयारी? ही भोपळ्या मिरचीची भाजी, त्याचं वाटप आहे। वाटण। ओके। मग मला दाखवता कसं कसं टाकलं? ओलं खोबरं, कोथिंबीर चिरलेली, हिरव्या मिरच्या, जो तिखटपणा आहे तो मिरच्यांमध्ये, हो, लसणाच्या 2 पाकळ्या। जेवढ्या मिरच्या घ्या ना तेवढ्या मिरच्यांच्या हिशोबाने मसाला टाकायचा त्याच्यात। मीठ आता फक्त तुम्ही ह्याच्यापुरतच घेता? मीठ। हिरवी चटणी झाली आपली ना? आणि आलं। ही भरड अशी काढायची आहे का पेस्ट करायची? नाही, ह्याला मिक्सर मधून भरड काढून घ्यायची। भरड काढून? हो। ओके, करून घेऊ। आपण जे हिरवा वाटण करून घेतलं भरड मिक्सर मधनं, तर ती आलेली आहे आणि आता तेल तापत ठेवलंय। काय करायचं? प्रथम जिरं आणि राई तेलात परतून घ्यायचं। मिक्स आहे ना याच्यामध्ये मोहरी जिरं? त्याची फोडणी। त्यानंतर त्याच्यामध्ये ना हळद टाकायची। जरा ढोबळी मिरचीला रंग येतो ना असा, जरा गरम झालं ना की आपण त्याच्यामध्ये ढोबळी मिरची टाकूया। आणि बटाटा नंतर टाकायचा? हा, बटाटा दोन्ही एकदमच टाकूया। त्याच्यामुळे हिला हे करून घेऊया, वाफवून घे, तेलामध्ये परतून घेऊया ढोबळी मिरचीला। आणि आता बटाटे, म्हणजे यांचा रंग कसा जरा पिवळसर होतो ना। बरोबर। त्यानंतर जरासं लाल तिखट टाकूया, कारण ही मिरची जास्त तिखट नसते ना, चवीला कशी जरा टेस्टी लागली। पण हे जे आता तुम्ही तिखट म्हणताय हे फक्त तिखट नाहीये ना? नाही, आपला घरगुती मसाला आपण नेहमी बनवतो ना वर्षाचा, तो मसाला तुम्हाला रेडीमेड मिळतो? आम्हाला सासूबाईंकडून। सासूबाई आम्हाला सगळं सांगतात की कसं करायचं, मग अगोदर आम्ही विचारतो ना सासूबाई। येस। तर नाही, हाच आपला ठेवा आहे, आपला पारंपरिक ठेवा। प्रत्येक घरचे स्वतःचे असे मसाले असतात वेगवेगळ्या फ्लेवरचे, तसं त्यांचा खास हा मसाला आहे। गरम मसाला पण आहे, त्याच्यात मिरच्या पण आहेत, हो, धने पावडर पण, धने पावडर, हां, असं मिक्स असा हा मसाला आहे, तो त्यांनी घातलाय। त्याची एक चव असणारच वेगळी। आता आपण मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं। आणि ना झाकण ठेवून जरा वाफवूया आपण। ठेव। ठीक आहे, जरा एक वाफ करून। झटपट भाजी आपल्याला, पटकन आपण कुठून आलो आणि पटकन असेल तर पटकन करून खाऊ शकतो, ह्याला काही वेळ नाही लागत। ठीक आहे, आपण जरा शिजवूया। हो, झालेलं आहे। आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकूया। आणि आपण आता भरडलेला मसाला आहे ना वाटप, ते टाकूया। खोबरं, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि काय थोडंसं मीठ। हां, आता हे मी परतून घेते आणि मग वाफेवर झाकण ठेवते। झाले। चण्याचं पीठ, हो, चण्याचं पीठ टाकूया। आता ह्यात वरून थोडंसं चण्याचं पीठ सोडूया। किती छान मसालेदार लज्जतदार भाजी।
खमंग असा वास येतोय. खमंग वास येतोय. मग पीठ टाकल्यावर परत झाकण ठेवायचं. हो ना. ठेवी आपण थोडं. पण म्हणजे झाली ना भाजी. हो, थोडं हे भाजते होणारी आहे. पीठ चांगलं तेलात भाजलं की खमंग लागेल ना. आता हे वाफेवर पण शिजेल ना चण्याचं पीठ. थोडस मी मसाला टाकते कारण चण्याचं पीठ आहे ना. वरनं जरा अजून फ्रेश थोडा आला की बरा. हा मसाला जो आहे तो कुठच्या साईडचा आहे? तुम्ही कुठच्या बाजूचे आहात? आम्ही नाशिकचेच आहोत. नाशिक. पण आपला हा मुंबईकरांचाच मसाला. हा मला सासूबाईंनी शिकवला. आमच्या पिढ्यानपिढ्या चाललेला हा मसाला तोच आम्ही वापरतो. आमच्या घरामध्ये कोणाला चालत नाही दुसरे मसाले. बरोबर. ते प्रत्येक घराचा एक स्वतःचा खास असा. बरोबर. ओके. तर आपण आता 1 मिनिटभर वाफवलं की मग डाळीचं पीठ थोडंसं शिजायला पाहिजे म्हणून मिनिटभर वाफवलं की भाजी तयार होणार आहे गरमागरम. तर याचं साहित्याने करते. भोपळी मिरचीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भोपळी मिरचीचे तुकडे, बटाट्याचे तुकडे, बेसन, ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, मिरच्या, लसूण, हळद, लाल तिखट, तेल, जिरं, मोहरी आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ओल्या खोबऱ्याचे तुकडे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लसूण, मीठ आणि आलं घेऊन हे मिश्रण जाडसर वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी करावी. त्यामध्ये हळद, भोपळी मिरचीचे तुकडे, बटाट्याचे तुकडे, तिखट आणि मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण, बेसन आणि तिखट घालून परतून भाजी वाफवून घ्यावी.